नमस्कार मंडळी. आजचा दिवस खूपच मस्त गेला कारण आज आहे होळी. सकाळपासूनच घरात फुल सणाचा मूड होता. मी आज थोडी लवकरच उठले, फ्रेश झाले, पटकन केस बांधले आणि थेट किचन मध्ये आले. सणाच्या दिवशी आळसाला जागाच नसते. घर आधी आवरलं, हॉल, किचन, देवघर सगळं क्लीन केलं. मग सरळ स्वयंपाकाची तयारी सुरू केली. घर आवरून झाल्यावर सगळ्यांसाठी हलका नाश्ता केला, चहा केला, थोडा नाश्ता करून घेतला कारण आज खूप काम असणार होतं. नाश्ता आटोपल्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागले. तुम्ही बघितलंच असेल, आजचा फुल पारंपरिक बेत आहे. कटाची आमटी, भजी, भात, पापड, शेंगदाण्याची चटणी, दूध आणि स्टार ऑफ द डे पुरणपोळी असा आजचा बेत असणार आहे. चला तर मग आजच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर इकडे मी डाळ रात्रीच भिजत ठेवली होती. डाळ भिजत ठेवली की पटकन शिजून निघते. पुरणासाठी डाळ कुकर मध्ये शिजायला ठेवते. त्यात थोडंसं पाणी, हळद आणि मीठ ऍड करून घेते. त्यात थोडंसं 2 चमचे तेल घातलं, ज्यामुळे डाळ एकदम मऊ शिजून निघते. चला आता डाळ शिजवून घेते. तर इकडे जायफळ, सुंठ, वेलची आणि थोडीशी सौंफ घेतली होती. तर हे सगळं थोडं थोडं भाजून घेते. आता हे ग्राइंड करून घेते. आता इकडे आपली डाळ पण शिजून झाली आहे. माझ्याकडे पुरण पात्र नाहीये म्हणून मग मी अशी स्मॅश करते. इकडे मी गूळ घेतलाय. त्या डाळीच्या सारणमध्ये गूळ ऍड करून घेते. तो छान परतवून घेते. आता त्यात मगाशी ग्राइंड केलेली वेलची पूड ऍड करते. छान मिक्स करून घेते. पुरण घट्ट होईपर्यंत परतवून घेते. त्यात थोडंसं तूप ऍड करते, ज्यामुळे पुरण छान सॉफ्ट. पुरण थंड व्हायला ठेवते. ते थंड होईपर्यंत कटाच्या आमटीची तयारी करून घेते. तर इकडे मी तेल ऍड केलंय. त्यात थोडासा कांदा घालून घेते. आणि साइड बाय साइड दूध पण गरम करून घेते. कांदा फ्राय करून घेते. त्यात थोडासा टोमॅटो ऍड केला.
कांदा आणि टोमॅटो फ्राय केल्यानंतर त्यात मी थोडंसं खोबरं ऍड केलं. ते पण छान भाजून घेतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर ऍड केली. आता हे थंड होईपर्यंत बाजूला काढून ठेवते. तोपर्यंत भजीसाठी कांदा चिरून घेते. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर कोथिंबीर चिरून घेतली. थोडंसं चण्याचं पीठ घेतलं. हळद ऍड केली. त्यात थोडासा गरम मसाला, लाल तिखट, त्यात थोडासा ठेचलेला लसूण ऍड केला. चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडंसं मीठ, थोडीशी हिंग ऍड केली आणि थोडंसं पाणी ऍड केलं. ते छान मिक्स करून घेते. तुम्ही यात मिरची किंवा तिखट ऍड करू शकता तुमच्या गरजेनुसार. मी नाही करत आहे इकडे, कारण की मला हायपर ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे तिखट आणि मिरची अवॉइड करते. तर इकडे मी कटाच्या आमटीसाठी भाजून घेतलेला मसाला तो थंड झालाय. आता तो ग्राइंड करून घेते. तर इकडे मी डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं आमटी करण्यासाठी. आता आमटीला फोडणी घालून घेते. 2-3 चमचे तेल ऍड केलं. त्यात कढीपत्ता, कांदा लसूण मसाला, धनेपूड आणि गरम मसाला तेलात फ्राय करून घेतला. आता त्यात ग्राइंड करून घेतलेली पेस्ट ऍड करते. छान परतवून घेते. झाकण देऊन मसाला छान शिजवून घेऊया. आता त्यात डाळीचं पाणी ऍड करते. त्यात एक्स्ट्राचं काही पाणी ऍड करणार नाहीये. थोडंसं मीठ ऍड करते. मीठ बरोबर पडले का हे चेक करून घेते. बरोबर पडलेला आणि खूप छान झाली होती आमटी. आता याला 10 मिनिटं छान उकळू देते. तर इकडे आपली कटाची आमटी रेडी होते. तोपर्यंत पापड फ्राय करून घेते. नाचणीचे पापड घेते आज. शर्वीला खूप आवडतात ते.
कुरडई मला मिळाली नाही मार्केटमध्ये. पापड फ्राय करून झालेत माझे. आता भजी फ्राय करून घेते. मला ही अशी साधी भजी खूप आवडते. भजी फ्राय करून झाल्यानंतर मी लगेचच चटणी वाटायला घेतली. त्यात थोडेसे शेंगदाणे ऍड केले, 2-3 पाकळ्या लसूण घेतला, थोडीशी कोथिंबीर, मिरची घातली 1 आणि थोडस मीठ आणि थोडस पाणी ऍड केलं. आता हे ग्राइंड करून घेते. चटणी तर आम्हाला रोजच्याच जेवणात लागते. फायनली माझं सगळं बनवून झालंय. आता फक्त राहिली आहे पुरणपोळी. तर इकडे पीठ चाळून घेतलं मी, त्यात थोडस मीठ ऍड केलं, थोडीशी हळद ऍड केली. आता हे छान मळून घेते. थोडं थोडं तेल घालून पीठ छान मळून घेते. पीठ छान मऊसूत होईपर्यंत मळून घेतलं. त्याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देते. दहा ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी लगेच छोटे छोटे गोळे करून घेतले. पुरणपोळी लाटायला घेते. पहिली पोळी करताना टेन्शन मध्येच होते. तव्यावर टाकली की फुटते की नाही हे बघताना जी एक्साइटमेंट असते ती वेगळीच असते. मला डाऊट होता आणि तेच झालं. माझी पोळी फुगलीच नाही. ऍक्च्युली मी कालच गिरणीवर गेले होते गहू दळायला, पण मला काही ते दळून मिळालेच नाही.
आज होळी असल्यामुळे काल खूप गर्दी होती गिरणीवर आणि म्हणून मला काही मिळालंच नाही दळून. त्यामुळे मग घरात असलेलं पीठ मी यूज केलं. पुरणपोळ्या फुगल्या नसल्या तरी त्या चवीला छान लागल्या पाहिजेत. मला शर्विलचं खूप टेन्शन आहे की तो खाईल की नाही, कारण शर्विलला पुरणपोळ्या खूप आवडतात. पोळ्या जशा आपण कल्पना करतो तशा सगळ्याच वेळेला फुगतात असं नाही. आणि हो, माझ्या पुरणपोळ्या आज काही फारशा फुगल्या नाहीत, पण काय सांगू, चव मात्र अप्रतिम झाली होती. आणि खरं सांगायचं तर पोळी फुगली नाही म्हणून मेहनत काही आपली वाया जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय, मनापासून केलेला स्वयंपाक आणि त्यातला प्रेमाचा गोडवा तो कायम फुगलेलाच असतो. पोळी फुगली नाही तरी चालेल. घरच्यांनी मनापासून जेवले की चव खूप छान आहे असं म्हटलं तरी माझ्यासाठी ते खूप मोठं आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. पुरणपोळ्या झाल्या आहेत. इकडे आपली कटाची आमटी झाली आहे. इकडे आहे आपला भात. इकडे तूप आहे पोळी सोबत खायला. इकडे दूध आहे. इकडे शेंगदाण्याची चटणी, नाचणीचे पापड, आणि भजी. सगळा स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी आम्ही सगळे होळी पूजेला बाहेर पडलो. तिथे मस्त डेकोरेशन केलं होतं, लाईट, फुलं, सगळं खूप छान दिसत होतं. आमचा शर्विल तर फुल मूड मध्ये होता. पूजा झाल्यानंतर आम्ही तिथे शांतपणे बसलो. जीवनात कितीही धावपळ असली तरी असे सण आपल्याला थांबायला शिकवतात.
नाती जपायला शिकवतात, राग विसरायला शिकवतात आणि प्रेमाने एकत्र राहायला शिकवतात। होळीचा खरा अर्थ हाच आहे, मनातला राग जाळून टाकणे आणि गोडवा वाढवणे। आजचा दिवस खूपच समाधान देऊन गेला। काम होतं पण मन मात्र खूप आनंदी होत। आम्ही मंदिराजवळ बसलो होतो, तेवढ्यात मला माझे मम्मी पप्पा दिसले। सणाच्या दिवशी सगळं असं एकाच ठिकाणी भेटणं म्हणजे वेगळीच भावना असते। शेरबिल पप्पांसोबत इकडे तिकडे फिरत होता, डान्स करत होता। होळी दहनासाठी वेळ होता आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती, त्यामुळे शेरबिलसाठी आम्ही रंग आणि पिचकारी वगैरे घ्यायला गेलो। होळी पेटली आणि सगळे शांतपणे उभे राहून पूजा करत होते। त्या ज्वाळा बघताना खरंच पॉझिटिव्ह फील येतो। होळी दहन झाल्यावर आम्ही एकविरा आईच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, दर्शन झालं, घरी आलो, सगळं आवरलं, जेवलो। तर मंडळी अशी झाली आमची होळी साजरी। तुमची कशी झाली, तुम्ही काय बनवलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।